या विषयातील पहिला भाग जो आहे इंग्रजीचा, त्या इंग्रजी विषयातील आहे लेटर ऑफ द अल्फाबेट या घटकाचं मार्गदर्शन या ठिकाणी मी तुम्हाला आता करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर मी तुम्हाला सांगतो की पेपर 2 जो आहे तो आपला 150 मार्कांचा आहे. त्यातील इंग्रजी विषयाला 50 गुण म्हणजे 25 प्रश्न असतील आणि 25 प्रश्नांना 50 गुण असतील हे आपल्याला माहित आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु आता मी जो घटक आहे त्या घटकाला 4% वेटेज त्या ठिकाणी दिलेलं आहे, गुणदान त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे या 50 गुणांपैकी 2 गुण म्हणजे एक प्रश्न आपल्याला निश्चितपणे परीक्षेला येणार आहे. आणि हा घटक अतिशय सोपा आहे. इंग्रजीतील एकदम सुरुवातीचा घटक असल्यामुळे आपल्या सर्वांची त्या घटकाची एकदम छान प्रकारे तयारी झालेली आहे, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु एक सहज आपली आवृत्ती या ठिकाणी व्हावी या उद्देशाने आज मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. आता लेटर ऑफ द अल्फाबेट यामध्ये 2 घटक आहेत. पहिल्या घटकाचं नाव आहे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड. म्हणजे काय तर इंग्रजीतील जी मुळाक्षर आहे त्या मुळाक्षरांचा जो साऊंड आहे म्हणजे आवाज, ध्वनी, त्या ध्वनीचं ज्ञान किंवा ध्वनी आणि अक्षर याची सांगड आपल्याला त्या ठिकाणी घालता आली पाहिजे. इंग्रजी विषयामध्ये एकूण 26 मुळाक्षर आहेत. त्या 26 पैकी तुम्हाला माहित आहे की 5 हे वॉवेल्स आहेत. त्याच्यामध्ये ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स झाले आणि राहिलेले 21 हे कॉन्सोनंट्स आहेत. मग ते तुम्हाला माहित आहे बी, सी, डी, एफ, झेड पर्यंत. म्हणजे ए, ई, आय, ओ, यू हे व्हॉवेल्स सोडल्यानंतर राहिलेले सर्व कॉन्सोनंट्स आहेत. आणि या प्रत्येक अक्षराचा आवाज सुद्धा ठरलेला आहे, ध्वनी सुद्धा ठरलेला आहे. पण तत्पूर्वी आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहित असली पाहिजे की जे आपण दुसऱ्या भागात घेऊ शकतो समजा, पण तरी एक प्राथमिकता म्हणून मी तुम्हाला ती सांगतो. आपल्याला इंग्रजी मुळाक्षरांचे लेखन करत असताना 2 पद्धतींचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. एक असते मोठी लिपी आणि एक असते छोटी लिपी. आपला सराव 4 रेघी ओळीमध्ये दोन्ही लिपी लिहिण्याचा असला पाहिजे. 4 रेघी ओळी आखल्यानंतर बघा मी या ठिकाणी आपली एक 4 रेघी ओळ तुमच्या समोर आखलेली आहे. मग 4 रेघी ओळ आखल्यानंतर किंवा 4 रेघी ओळीमध्ये आपण लेखन करत असताना कोणती अक्षर ह्या वरील 3 ओळींमध्ये येतात आणि कोणती अक्षर खालच्या 3 ओळींमध्ये येतात याचं ज्ञान आपला सराव त्या ठिकाणी असला पाहिजे. जो तो सराव असेल तर या घटकातील बरेचसे प्रश्न आपल्याला सहजासहजी त्या ठिकाणी सोडवता येतील. आता आणि याचा सराव आपला खूप चांगला झालेला आहे. त्याच्यामुळं कुठली अक्षरं पहिल्या 3 ओळीत येतात आणि कुठली अक्षरं खालच्या 3 ओळीत येतात याची आपल्याला पूर्ण माहिती आहे. आता बघा सर्वप्रथम आपण जो पहिला घटक निवडलेला आहे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड,
त्याची आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. यातील जे आपण मुळाक्षर लिहू किंवा जे मुळाक्षर येईल त्याचा साऊंड आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात इंग्रजीतील ते अक्षर मराठीमध्ये त्याचा उच्चार आपण कसा करतो हे आपल्याला त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मी अक्षर लिहिलेलं आहे बी, तर बीचा उच्चार कसा होतो, बीचा ध्वनी कसा असतो? व्हेरी गुड, ब. बी या इंग्रजी अक्षराचा ध्वनी ब आहे. मग त्याच्या बीने सुरुवात होणारे म्हणजे थोडक्यात ब या ध्वनीने सुरुवात होणारे इंग्रजीतील काही शब्द आपल्याला माहित असले पाहिजे. मग इकडे बघा, बॅट, ब. ह्या बीचा उच्चार ब, इथं त्याचा बॅ झाला म्हणजे ब असा ध्वनी सुरू झाला. त्याच्यानंतर बॉल या ठिकाणी सुद्धा सुरुवातीचा जो बी आलेला आहे या बीचा उच्चार या ब सारखाच झालेला आहे. ह्या कन्सोनंट्सचा बघत असताना तत्पूर्वी आपल्याला ए, ई, आय, ओ, यू हे जे व्हॉवेल्स आहेत याचा सुद्धा उच्चार त्या ठिकाणी आपल्याला माहित असला पाहिजे आणि तो आपल्याला माहित आहे. आपल्याला माहित आहे की ए हा जर ध्वनी त्या ठिकाणी असेल, मुळाक्षर त्या ठिकाणी असेल ए, तर ए चा उच्चार ए, आ, ऑ, ए सुद्धा होतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला कॉन्सोनंट्स वापरूनच अक्षर त्या ठिकाणी येतील असे काही नाही. तर त्या ठिकाणी ही जी व्हॉवेल्स आहेत ह्या व्हॉवेल्स पैकी सुद्धा काही इंग्रजीतील शब्दांचा उच्चार त्या ठिकाणी चेक करावा लागू शकतो. ईचा उच्चार जर बघितला तर ईचा उच्चार ए, ई, ई म्हणजे ह्रस्व ई आणि दीर्घ ई असा सुद्धा त्या ठिकाणी होतो. आयचा उच्चार ई, आई आणि अ असा सुद्धा होतो, दीर्घ अ. ओचा उच्चार जर बघितला ओ, आऊ, ऑ, अ अशा पद्धतीचा होतो आणि यूचा उच्चार अ, उ आणि यू या पद्धतीने होत असतो. आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात काही उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत की आणि प्रश्नाचं स्वरूप त्या ठिकाणी प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी कळली पाहिजे. प्रश्न वाचित असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, आता समजा काही मुळाक्षर इथं आपण घेऊ सराव म्हणून, तुमचा आवाज माझ्यापर्यंत जरी येत नसला तरी मी या ठिकाणी जे अक्षर लिहिणार आहे तुम्ही हात रेज केल्यानंतर कोणाचं झालंय हे मला लगेच कळतंय. त्यामुळे मी इथं मुळाक्षर लिहिल्यानंतर त्याचा ध्वनी हा तुम्ही लगेच सांगत चला मला. व्हेरी गुड. पी या अक्षराचा उच्चार ध्वनी प आहे. मग प पासून सुरू होणारे काही शब्द आपण सांगू. व्हेरी गुड. पॉट, पिंक म्हणजे सुरुवात. या शब्दांची जी सुरुवात आहे ती पी या मुळाक्षराने झालेली आहे आणि त्यांचा ध्वनी प हा असाच आलेला आहे. त्यानंतर इंग्रजीतील अक्षर आहे एस, त्याचा ध्वनी कसा होतोय. व्हेरी गुड. स, स असा त्याचा ध्वनी होतोय. मग स पासून सुरू होणारे काही शब्द आपण पाहू पुन्हा. सन, सिंग. व्हेरी गुड. त्यानंतर आणखी एखादा अक्षर आपण या ठिकाणी पाहू. टी. व्हेरी गुड. टी चा ध्वनी कसा आहे. ट. व्हेरी गुड. ट.
टी पासून सुरू होणारे काही शब्द पाहू. टॉप, ध्वनी ट, अजून टायगर, टी. छान. म्हणजे आपल्याला कोणतीही मुळाक्षर त्या ठिकाणी दिली, कॉन्सोनंट्स त्या ठिकाणी दिली, तरी त्या कॉन्सोनंट्सचा उच्चार कसा करायचा आहे याचा आपला खूप छान सराव या ठिकाणी झालेला आहे. मग आता बघू प्रश्नाचं स्वरूप. ते प्रश्न कसा वाचायचा आहे, सगळ्यात महत्वाचं त्या प्रश्नाची निवड. आपला सराव खूप छान झालेला आहे. आणि आणखी एक मी फक्त तुम्हाला एक प्रश्न, तो प्रश्न आल्यानंतर प्रश्नातील जो मुख्य घटक आहे, जो मुख्य भाग आहे, तो कसा त्या ठिकाणी डायरेक्ट करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा मी एक प्रश्न लिहितोय, प्रश्नाकडे लक्ष ठेवू आपण. choose the word, choose the word that begins with different sound. different sound. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहित आहे की इंग्रजीच्या पेपर मधील ज्या सूचना असतात, म्हणजे जे प्रश्न असतात, त्याचा मराठी अनुवाद त्या ठिकाणी केलेला नसतो. त्यामुळे जे शब्द वारंवार त्या ठिकाणी येत असतात इंग्रजीमधले, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीतच असले पाहिजेत, म्हणजे त्या प्रश्नाचा अर्थ कळायला आपल्याला अडचण येत नाही. मग बघा आता या ठिकाणी प्रश्न आहे की चूज द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट साऊंड. आता या ठिकाणी कुठले घटक महत्वाचे आहेत मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न दिल्यानंतर त्या प्रश्नाची व्यवस्थित फोड आपल्याला करता आली पाहिजे. आता हा प्रश्न दिल्याबरोबर तुम्ही या ठिकाणी बिगिन्स हा जो शब्द आहे त्याच्या खाली अंडरलाईन केली पाहिजे, कारण तुमचा फोकस तिथे असला पाहिजे. बिगिन्स म्हणजे सुरुवात होणार कसा पाहिजे, परंतु डिफरंट हे घटक महत्वाचे आहे. बिगिन्स विथ डिफरंट साऊंड, ज्याची सुरुवात वेगवेगळ्या ध्वनीने होते. बिगिन्स आणि डिफरंट. आपल्याला तयारी खूप छान झालेली असते, आपल्याला कॉन्फिडन्स आलेला असतो, खूप विश्वास असतो आपल्याला त्या प्रश्नांबद्दल. आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की अतिशय सोपा घटक आहे आणि यातील पूर्ण 2 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असतात. त्यामुळं आपल्याला उत्साहाच्या भरामध्ये आपण प्रश्न वाचायची घाई करतो आणि येणारा मार्क सुद्धा आपण त्या ठिकाणी गमावून बसतो. आणि आपल्या लक्षात कधी येतं, पेपर संपल्यानंतर येतं की अरे मी घाई केली त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलाय. तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना असा अनुभव येत असेल बघा की सोपा प्रश्न होता, मी घाई केल्यामुळे तो चुकला. त्याच्यामुळे प्रश्नाची फोड करत चला. आता मग या ठिकाणी बिगिन्स आणि डिफरंट म्हणजे काय, आपल्याला असा शब्द शोधायचा की ज्याची सुरुवात वेगळ्या ध्वनीने होती. मग बघा मी या ठिकाणी शब्द देतोय, सोपे शब्द आपण घेऊ. आपल्याला त्या शब्दांचं वाचन करणं गरजेचं आहे. ते शब्द वाचताच आले पाहिजे आपल्याला, आणि सोपे शब्द असतात. एक लक्षात घ्या, इंग्रजी ही आपली आपण मराठी माध्यमाची मुलं आहोत, त्यामुळे इंग्रजी हा जो विषय आहे आपल्यासाठी ही तृतीय भाषा आहे. त्याच्यामुळे इंग्रजी या विषयातील काठिण्य पातळी ही मराठी इतकी खूप अवघड नसते. मराठी हा आपली प्रथम भाषा आहे, आपल्याला मराठीबद्दल विश्वास असतो, परंतु मराठीचा जो पेपर जो असतो
तो थोडा अवघड असतो इंग्रजीच्या तुलनेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पेपर भाग 2 मध्ये पेपरचा जो दुसरा भाग आहे, त्या पेपर 2 मध्ये इंग्रजी हा विषय तुम्हाला हमखास 50 पैकी 50 गुण मिळवून देणारा विषय आहे, की ज्याच्यामुळे बुद्धिमत्तेला छानपैकी सपोर्ट मिळतो आणि आपण 150 गुण आहेत, 150 गुण आहेत, त्याच्या अतिशय जवळ जाऊ शकतो. म्हणून पाठांतर इंग्रजीला व्होकॅब्युलरी जी आहे, शब्दसंपत्ती आहे आपली वाढली पाहिजे. त्यासाठी पाठांतर हा अतिशय महत्वाचा घटक आहे. मग बघा, शब्द दिल्यानंतर ते शब्द वाचा. शब्द वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आले पाहिजे आपल्याला असं शोधायचंय की ज्याची सुरुवात वेगळ्या ध्वनीने झालेली आहे, सुरुवात आणि वेगळी. मग याचा उच्चार जर बघितला आपण तर याचा ब्या म्हणजे ध्वनी ब येतोय, याच्या सुरुवातीला सुद्धा ध्वनी ब आलाय, याच्या सुरुवातीचा ध्वनी हा प आहे आणि याचा ध्वनी ब आहे. ब ब प ब. लगेच आपल्या लक्षात येते की या ठिकाणी हा जो प ध्वनी आहे वेगळा आलेला आहे, आपला पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 येणार आहे. आणखी आपण उदाहरण त्या ठिकाणी पाहूया. आता प्रश्न आपण हाच ठेवू. फक्त मी तुम्हाला कोणते, फक्त इथं जसं वेगळं होतं तसंच प्रश्न आता मी तुम्हाला देतोय. फक्त आता उच्चार बघा. आता एकदम छान उदाहरण आहे बघा, बरं का, लक्ष द्या इकडे आता. आता वरच्या उदाहरणामध्ये एकदम सोपं उदाहरण होतं वरचं उदाहरण, कारण त्याच्यामध्ये लगेच लक्षात येत होतं की इथला जो मुळाक्षर आहे इंग्रजी मधलं बदललेला आहे. परंतु या ठिकाणी या उदाहरणात जर बघितलं आपण तर या ठिकाणी प्रत्येक जे शब्द आहे त्या शब्दाची सुरुवात जिनेच झालेली आहे. त्या शब्दांचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन आपल्याला माहित असलं पाहिजे. आता बघा, GATE गेट म्हणजे ग आलाय बघा, बरं का. याचा ध्वनी आपण लगेच लिहून घेऊ. याचा ध्वनी झाला ग. गेट ग. गार्लिक ओके ग. GINGER. जर शब्द संपत्ती कमी असेल, आपलं पाठांतर जर कमी असेल तर गिंगर असा उच्चार होऊ शकतो. परंतु तुम्ही या ठिकाणी बसलेली जी मुलं आहात यांच्याकडून ही चूक 100% होणार नाही. याचा उच्चार जिंजर असा होतो. ज गुज म्हणजे या ठिकाणी पुन्हा ग. लक्षात घ्या की जी या मुळाक्षराचा ध्वनी ग आणि ज हे दोन्ही असतात. काही ठिकाणी स्पेलिंग नुसार, शब्दानुसार त्याचा उच्चार ग होतो आणि तुरळक ठिकाणी, कमी ठिकाणी त्या शब्दानुसार त्याचा उच्चार ज होतो. या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल की जिंजर या शब्दाची सुरुवात वेगळ्या ध्वनीने त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपला पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर येणार आहे. म्हणजे काय तर शब्द दिल्याच्या नंतर त्या शब्दांची सुरुवात आणि त्या मुळाक्षरांचा उच्चार ध्वनी आपला पाठ असला पाहिजे. त्यासाठी त्या शब्दांचं वाचन जितके जास्त वेळा तुम्ही कराल तेवढ्या वेळा ते तुमच्या लक्षात येईल. आपण आणखी एक उदाहरण पाहू.
शब्दांचं वाचन आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. सोपा शब्द आहे कॅप, कॅट, कॅच, आणि या ठिकाणी शब्द आहे सिनेमा, याचा उच्चार स ने झालेला आहे, म्हणून आपला बिगिन्स विथ डिफरंट साऊंड झाला स, सिनेमा स. बघा म्हणजे काय, या तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. यामध्ये स्पेलिंग मध्ये बदल झाल्यामुळे लगेच लक्षात येतोय, परंतु हे जे खालची दोन उदाहरणं आहेत त्या दोन उदाहरणांमध्ये सुरुवात एकाच मुळाक्षराने झालेली आहे, परंतु त्या मुळाक्षराच्या उच्चारात फरक आहे, त्या मुळाक्षराच्या ध्वनीत फरक आहे. या ठिकाणी जिंजर होता आणि इथे सिनेमा होता, म्हणजे जीचा उच्चार ग आणि ज असा देखील होतोय आणि सी चा उच्चार क आणि स असा सुद्धा होतोय. म्हणजे आपल्याकडे ते उदाहरणांचा साठा आपल्याकडे असला पाहिजे, ती काही उदाहरणं आपल्याला माहित असली पाहिजे. बघू आणखी काही उदाहरणं बघू आपण. ठीक आहे, आणखी काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघू. आपल्याकडे वेगवेगळी प्रकाशनाची पुस्तकं उपलब्ध असतात. आता बघा वेगवेगळ्या प्रकाशनाची प्रश्नपत्रिका संच त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि आपल्याला ते प्रश्नपत्रिका संच जेवढे आपण सोडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात करतो. म्हणून त्या प्रश्नपत्रिका संचाचा सुद्धा आपल्याला छानपैकी सराव त्या ठिकाणी केला पाहिजे. आता थोडा प्रश्नाचा प्रकार बदलू आपण, बरं का, आपण थोडा प्रश्न बदलू. Which of the given words which of the given words has different sound? Has different sound of the letter of the letter U. प्रश्न वाचतोय परत एकदा. Which of the given words has different sound of the letter U? आपल्या ठरल्याप्रमाणे आपण अगोदर प्रश्नाची फोड करून घ्यायची. डिफरंट साऊंड कशाचा? इंग्रजी अक्षर यू. आता यू ह्या व्हॉवेल्सचे उच्चार आपल्याला माहित आहे. यू या व्हॉवेलचे उच्चार आपल्याला तीन प्रकारे होतात. काही ठिकाणी यूचा उच्चार अ, काही ठिकाणी उ आणि काही ठिकाणी यू असा देखील होत असतो. मग आता खाली दिलेले शब्द कुठल्या प्रकारचे आहेत ते आपण पाहू आणि त्याच्यामध्ये यूचा उच्चार वेगळा कसा आलेला आहे ते आपण शोधायचं आहे. आता बघा शब्द विचार, शब्दांचं वाचन अगोदर आहे. बट, पुट,
या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आपण शब्द म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येते की ब या यूचा उच्चार या ठिकाणी बट, या ठिकाणी पूट, या ठिकाणी ऊ सारखा उच्चार झालाय पूट, पुश, पूल. म्हणजे बघा, ह्या चारही अक्षरांमध्ये यू अक्षर आलेलं आहे आणि त्या यूच्या उच्चारामध्ये यूचा जो ध्वनी येतोय त्यामध्ये मात्र प्रत्येक शब्दानुसार बदल आहे. त्यातील एक शब्द वेगळा तर 3 शब्द एकाच गटात बसणारे आहेत. या ठिकाणी बट, फुट, बुश आणि पुल म्हणजे या ठिकाणी डिफरंट साऊंड चा त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरा एखादा प्रश्न बघू आपण त्या ठिकाणी की ज्याचा उच्चार स्पेलिंग त्या ठिकाणी येत आहे परंतु उच्चार मात्र वेगळा आहे. यूच्या ऐवजी आता आपण या ठिकाणी अक्षर पाहू. प्रश्न तोच ठेवलाय, फक्त अक्षर आपण त्या ठिकाणी बदलू. जी किंवा इंग्रजीमध्ये मराठीत येतो त्याचा उच्चार कधी येऊ शकतो की डिफरंट साऊंड ऑफ द लेटर ज. चा वेगळा उच्चार असणारा सुरुवातीचा शब्द ओळखायचा आहे आपल्याला. मी स्पेलिंग देतोय पुन्हा. शब्द बघा, जिराफ, जिंजर, गेट, GENTLE. आता ज चा उच्चार खालील 4 शब्दांपैकी कोणत्या शब्दामध्ये वेगळा आलेला आहे? स्पेलिंग साऱ्या सर्वांची सुरुवात जीनेच झालेली आहे परंतु एका ठिकाणी ज चा उच्चार वेगळा आलेला आहे. याचा सुरुवात जिराफ ज, याचा जिंजर ज, याचा गेट ग आणि याचा जेंटल म्हणजे पुन्हा ज. म्हणजे बघा, स्पेलिंग सारखे आहेत परंतु ग चा उच्चार जी या अक्षराचा उच्चार या ठिकाणी ज आला, या ठिकाणी ज आला, या ठिकाणी ग आणि शेवटच्या अक्षरा शब्दामध्ये मात्र त्याचा उच्चार ज सारखा आलेला आहे. म्हणजे वेगळा ध्वनी या ठिकाणी ग चा. डिफरंट साऊंड. लक्षात घ्या की आपण शब्दांचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दांचा साऊंड कळला पाहिजे. आणि साऊंड कळला की तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी लगेच मार्क मिळवायला काहीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आपला पहिल्या घटकातलाच हा भाग चालू आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याचे फक्त साऊंड चेक करत आहोत. ठीक आहे. या प्रकारचा सराव आपण खूप करायचा आहे की ज्याच्यामुळे आपले ते मार्क त्या ठिकाणी गेले नाही पाहिजे. आता पुढे आपण मूळाक्षर लिहित असताना छोट्या लिपीतील असो किंवा मोठ्या लिपीतील असो, अक्षर लिहित असताना त्या ज्या रेषा मारतो त्यांचा क्रम देखील आपल्याला माहित असला पाहिजे. उदाहरणार्थ मी बी हे अक्षर घेतोय कॅपिटल मधलं बी. आता बी लिहिताना मी या ठिकाणी बी लिहिलं परंतु मूळाक्षर लिहित असताना कोणती क्रिया किंवा कोणती रेघ आपण अगोदर घेतलेली आहे आणि ती कोणत्या दिशेने घेतलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं. मग आता बी काढत असताना म्हणजे प्रत्येक मूळाक्षराचा आपण सराव करणार आहोत. बी हे मूळाक्षर काढत असताना आपण अगोदर ही उभी रेघ घेतोय बघा, उभी. आणि तिची दिशा कशी आहे? वरून खाली. तिची दिशा आहे अशी वरून खाली. 1 नंबरला आपण ही रेघ घेतली
2 नंबरला आपण कोणती क्रिया करतोय? 2 नंबरला आपण वरची जी अर्धी वाटी आहे ती काढली. ही 2 नंबरची क्रिया. आणि वाटी काढताना आपला जो क्रम आहे, जी दिशा आहे ती वरून अशी खाली. नंतर कुठली क्रिया करतोय आपण? नंतर आपण खालची वाटी काढतोय आणि ती कुठून काढतोय? इथूनच. म्हणजे हा क्रम आहे आणि आपली ही तिसरी क्रिया आहे. कधी कधी परीक्षेमध्ये आपण 4 मुळाक्षर देऊन त्या मुळाक्षरातील चुकीच्या पद्धतीने लिहिलेले मुळाक्षर कोणते हे शोधायला त्या ठिकाणी सांगतात. आपण एक प्रश्न बघू. आता समजा 4 आपण मुळाक्षर या ठिकाणी घेऊ. समजा सुरुवातीला आपण घेतलाय डी, नंतर आपण घेऊ पी, नंतर आर, यू. ही मुळाक्षर त्या ठिकाणी दिलेली असतात आणि त्यांची जी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रिया केली आपण, रेघ मारली, त्याचे क्रमांक त्या ठिकाणी दिलेले असतात. आपण बघू बघा. परीक्षेमध्ये आता मी ही रेघ अशी काढली, परंतु परीक्षेमध्ये तसं न करता त्याची डॉट डॉटची रेघ काढलेली असते. चार अक्षर आहेत डी, पी, आर, यू. प्रथम दर्शनी पाहिल्याबरोबर आपल्या असं लक्षात येतं की अरे हे तर चारही अक्षर बरोबर आहेत. चारही अक्षर कॅपिटल लेटर मध्ये काढलेली आहेत. मग याच्यात चूक काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथून पुढे त्यांची जी डॉटची रेषा काढलेली आहे त्या डॉटच्या रेषेवर आपलं लक्ष गेलं पाहिजे आणि त्यांचे बाण, दिशा कुठली काढलेली आहे हे बाण आपल्या लक्षात आले पाहिजे. आता डी बघा, बरोबर दिसतोय का? बरोबर आहे. पी अक्षर बघा, पी मध्ये काही दिसतंय का बदल? पी अक्षरामध्ये व्हेरी गुड. बघा, तुमच्यापैकी बऱ्याच मुलांच्या लक्षात आलं की पी जो आहे, पी अक्षर मी बरोबर काढलंय, परंतु त्याची जी सुरुवातीची रेषा आहे ही काढताना आपण वरून खाली काढतो, ही अशी काढतो. म्हणजे तिचा बाण असा यायला पाहिजे. नंबर सुद्धा मी बरोबर दिलाय, परंतु तो जो बाण आहे तो बाण मी वरच्या दिशेने काढला. याचा अर्थ मी अशी काढली ती, आणि ही पद्धत चुकीची आहे. म्हणून पी हे लिहिलेलं अक्षर बरोबर जरी असलं तरी त्याची जी क्रिया मी या ठिकाणी दाखवलेली आहे ती मात्र चुकलेली आहे. बघा, म्हणजे अक्षर लिहिण्याचा क्रम सुद्धा आपल्याला माहित असला पाहिजे. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की पुढचा एक प्रश्न असतो, फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर. फाइंड द हिडन लेटर गिव्हन इन द पिक्चर म्हणजे चित्र दिलेलं आहे. एक सोपं चित्र आपण काढू. आईस्क्रीमचा कोन काढलेला आहे. मग या चित्रामध्ये खालीलपैकी कोणते अक्षर लपलेले आहे? फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर. समजा मी या ठिकाणी सी, बरोबर, छान. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. काय करायचंय मुलांना, काही चित्र असं होऊ शकतं, आपला सराव छान झालाय, आपण लगेच त्या चित्रातून अक्षर शोधतो, परंतु एखादं चित्र फार नवीन असतं
आणि नवीन चित्र आल्यानंतर त्यात नेमकं अक्षर कुठलं लपलेलं आहे हे शोधित असताना ठीक आहे, आपल्याला चित्र पाहून जर कळलं नाही तर आपण त्या पर्यायांचा आधार त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मग पर्यायातलं प्रत्येक अक्षर त्यामध्ये टाकून बघा. उदाहरणार्थ दुसरं आपण चित्र जर घेतलं, समजा लक्षात आलं नाही याच्यात चित्र कुठले, सर्व रेषा दिसतात त्यामध्ये, मग पहिला अक्षर दिलाय समजा, दुसरा पर्याय दिलाय त्या ठिकाणी, तिसरा पर्याय आहे, चौथा पर्याय आहे. हे चित्र मला काही कळलं नाही, मग मी काय करणार, हे पर्याय जे आहेत त्या पर्यायांचा लवकर वापर करायचा आहे. ए सारखा आकार दिसतोय का, कुठे डी सारखा आकार दिसतोय का, पी सारखा दिसतोय का, एक्स, अरे होय या ठिकाणी एक्सचा आकार या ठिकाणी दिसतोय, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण पुन्हा चौथा पर्याय रंगवणार आहोत. एकदम सोपे घटक आहेत हे पहिले दोन्ही घटक जे आहेत, लेटर्स ऑफ अल्फाबेट, हे अतिशय सोपा घटक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मार्काला आपल्याला याच्यावरती प्रश्न येणार की जर आपण आतापर्यंत घेतलेल्या सराव पेपरमध्ये तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पूर्ण गुण मिळवलेले आहेत आणि त्याचा एक लक्षात घ्या, एक एक प्रश्न म्हणजे 2-2 मार्क आपल्याला मिळवत मिळवत चालायचे, म्हणजे आपला स्कोर त्या ठिकाणी वाढणार आहे. मूळाक्षरांचा जो क्रम आहे ए पासून झेड पर्यंत, हा क्रम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लगेच ओळखता आला पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतात, आपण त्याचा पद्धतीचे एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. प्रश्न आहे का, फाइंड द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे योग्य वर्णानुक्रम शोधा. अक्षर दिले समजा, PLMQ, या ठिकाणी शब्द दिलेले नाही, याच्याऐवजी कधी कधी 4 गट दिलेले असतील, 4 गटांमध्ये 4 वेगवेगळे शब्द दिलेले असतील आणि त्या 4 गटांपैकी एकाच गटामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर चुकवलेली असेल. आता करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला शोधायची, करेक्ट म्हणजे कोड करायची करेक्ट. कधी कधी शब्द येऊ शकतो, फाइंड आउट द इनकरेक्ट, चुकीची जोडी शोधा. मग त्या ठिकाणी 3 जोड्या बरोबर असतील आणि एकच जोडी चुकीची असेल, त्या ठिकाणी आपलं काम वाढतं. ज्यावेळेस करेक्ट शोधायची ते काम सोपं असतं, परंतु इनकरेक्ट किंवा चुकीचा पर्याय शोधा, त्या ठिकाणी आपलं काम वाढतं. आपल्याला अगदी बारीक लक्ष देऊन 4ही पर्याय ते काय शोधायचे असतात. इथं करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर शोधायची. मग ABEG म्हणजे ABCDचा जो क्रम आहे त्या क्रमाने आलेली अक्षरं कुठली आहेत, तर पहिला पर्याय वाचल्याबरोबर आपल्या लक्षात येते की A, B, नंतर C, D, नंतर E आहे, बरोबर आहे. चौथा अक्षर EFG, हे सुद्धा अक्षर योग्य क्रमाने त्या ठिकाणी आलेले आहे. आणि मग पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर आहे. असं कधी होणार नाही की ज्यावेळेस करेक्ट
अल्फाबेटिकल ऑर्डर शोधायची किंवा करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचे आणि 2 पर्याय बरोबर दिलेले आहे. असं कधीही होत नाही. त्या वेळेस आपण योग्य पर्याय शोधल्यानंतर पुढचे पर्याय शोधायचे कष्ट घ्यायचे नाहीत. याच्याऐवजी कधी कधी शब्द सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतात. पहिला घटक आपण पाहिला की ज्याच्यामध्ये लेटर्स आणि त्यांचे साऊंड, हिडन वर्ड्स आणि अल्फाबेटिकल ऑर्डर हे 3 घटक उपघटक त्या ठिकाणी पाहिले. तो पहिला घटक होता मुख्य घटकापैकी. आणि दुसरा घटक आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग द गिव्हन अल्फाबेट, म्हणजे शब्द तयार करायचा आहे दिलेल्या अल्फाबेट्स पासून. तिथं काही काही प्रश्न असे असतात त्या ठिकाणी की जी क्ल्यू दिलेला असतो. त्याच्यात एक प्रकार जो आहे, पहिला प्रकार जो आहे, आपण त्यातील सुरुवातीला शब्द बघूया. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की लेटर लिहित असताना कॅपिटल लेटर मध्ये तो शेप कसा आहे, पहिल्या 3 ओळीत कोणते शब्द अक्षर येतात, खालच्या 3 ओळींमध्ये कोणते अक्षर येतात, याचं ज्ञान, याचा सराव आपला असला पाहिजे. कारण त्याच्यावरती आधारित एक प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. चूज करेक्ट ऑप्शन, म्हणजे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य ऑप्शन कोणते आहे ते शोधा. आता त्या शेपच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की काही शब्द दिल्यानंतर त्याचा शेप, आकार, बॉक्स मध्ये जर त्याला आपण डायग्राम तयार केली, त्याला फक्त बाहेरच्या कडा जर जोडल्या तर ते अक्षर कसं होईल ते आपल्याला शोधायचे. हा प्रश्न मी लिहिलेला आहे. आणि मी एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. समजा तुमच्या लक्षात आले, आपण कधी कधी मधल्या सुट्टीमध्ये आपल्या सरांनी, मॅडमनी जी आपली हुशार मुलांची सांगड घालून दिलेली आहे, हा घटक संपल्यानंतर, हा घटक मॅडमने किंवा सरांनी शिकवल्यानंतर आपल्याला सराव करायला सांगितलं होता. आणि मग आपण एकमेकाबरोबर खेळलेलो आहोत की बघ हा शब्दाचा आकार असा आहे तर पुढचा शब्दाचा आकार कसा होईल. ह्या शब्दाचा आकार असा आहे तर स्पायडर ह्या शब्दाचा आकार कसा होईल. समजा मी ऑप्शन देतो 4. त्या सराव खूप मजेशीर घटक आहे हा. घाई करायची नाही बघा. हे प्रश्न सोपा आहे, परंतु घाई जर केली तर आपला येत असलेला मार्क सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून आपण कुठलीही घाई न करता बघा 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलंय की अक्षर लिहिल्यानंतर हे जे शेप आहेत म्हणजे काय की लक्षात येईल आपली 4 रेघी ओळ आहे, 4 रेघी ओळ आहे. खालचा जो आकार असतो तो खालच्या ओळीतला, वरती गेलेला जो आकार असतो तो वरच्या ओळीतला असतो. आणि ही जी मधला बॉक्स आहे तो जी बरोबर मधली ओळ जी असते त्या मधल्या ओळीत आलेली अक्षर आहे. मग आता बॅगचा आकार तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेला आहे. मग तुम्हाला शोधायचा आहे स्पायडर. शब्द आहे स्पायडर. या शब्दाचा शेप खालीलपैकी कुठला होईल. आता बघा यस हे मधलं अक्षर आहे,
एवढं तर विचार सुद्धा करायची गरज पडत नाही. वेग अतिशय वेग आपला जास्त असतो हे प्रश्न सोडवत असताना. एस हे मधलं अक्षर आहे. पी हे खालच्या ओळीला जाणारं अक्षर आहे. मग कुठं दिसतंय? पहिला बॉक्स नंतर खाली गेलेला. दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा, पी खाली गेलाय. आय बरोबर परत मध्ये बॉक्स मध्ये येईल आणि डी हा वरच्या ओळीला गेलेला दिसतो. ई आर हे दोन्ही अक्षर जे आहेत ते बरोबर 4 रेघीय ओळीपैकी मधल्या ओळीत येतात. म्हणजे आपला ऑप्शन दुसरं बरोबर येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे एकदम सोपे प्रश्न असतात आणि हे प्रश्न सोडवताना आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यामुळं पण त्या आनंदाचा एवढा अतिरेक होऊन द्यायचा नाही की सोपा प्रश्न आपला चुकेल, असं होऊ द्यायचं नाही. ज्यावेळेस आपल्याला वेळ आहे, आपण वेगवेगळे शब्द घेऊन त्यांचे अशा पद्धतीचे आकार शोधायचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. थोडे मोठे शब्द घ्यायचे, कधी कधी छोटे शब्द घ्या आणि मित्रांना त्याच्यात मध्ये सामील करून घ्यायचं. चला, आज वेळ आहे आपल्याला. सर मॅडम ऑफिसमध्ये गेलेले आहेत. चल मी तुला एक शब्द देतो, त्याचा शेप करून दाखव. अशा पद्धतीचं आपण ठिकाणी सराव करायचा आहे बघा. आणखी एखादा शब्द बघू आपण. आता मी ऑप्शन देणार नाही, तुम्ही वहीमध्ये तयार करायचे इथे. त्याचा शेप कसा होईल त्याचा शेप तुम्ही तयार करायचा बघा. शब्द देतोय, तयार व्हा सर्वांनी, पेन काढा आपले. ऍस्टर शब्द असा तर पोस्टर शब्द कसा येईल? एका मिनिटाच्या आत आपला तो आकार तयार झाला पाहिजे. छान, काही मुलांचा तयार सुद्धा झालाय बघा. पोस्टर मध्ये पहिलंच अक्षर खाली आले, म्हणजे हा जो बॉक्स आहे हा खाली आलाय. त्यानंतर हे दोन अक्षर मधल्याच बॉक्स मध्ये आले. ओएस टी अक्षर वरती गेले, हा बॉक्स वरून खाली घ्या आणि शेवटचे दोन अक्षर झाला त्याचा शेप तयार. अतिशय सोपी पद्धतीने आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर हा एक प्रकार झाला दुसऱ्या घटकातील. अजून एक घटक आहे की ज्याच्यामध्ये एक शब्द येतो, क्ल्यू दिलेला असतो तुम्हाला. क्ल्यू समजा प्रश्न असतो, रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स फॉर गिव्हन क्ल्यूज. रिअरेंज करायचे, शब्द तयार झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही ही अक्षरं वेगवेगळ्या क्रमाने दिलेली आहेत, ती योग्य क्रम करा आणि क्ल्यू तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. समजा कलर, कलर म्हणजे ही अक्षर योग्य क्रमाने लिहा आणि त्याच्यापासून शब्द तयार करा की ज्याचा कलर तयार होतो. कलरशी संबंधित तो शब्द आहे. कुठला होतो? व्हेरी गुड, एकदम छान. याचा उत्तर होते ग्रीन. ग्रीन, व्हेरी गुड. कधी कधी वेगळा शब्द येतो, जर आपल्याला तो जर माहित नसेल तर मात्र फक्त अडचण येते. बघा पुढचा शब्द येतोय क्ल्यू आहे, पार्ट ऑफ द व्हेकल. व्हेकल म्हणजे गाडीचा पार्ट आहे, वाहनाचा पार्ट आहे. काय होतोय शब्द? व्हेरी गुड, व्हील. सॉरी, डब्ल्यू सुद्धा लहान लिहिलेलं आहे. व्हील. जेवढी शब्द संपत्ती तुमच्याकडे जास्त आहे तेवढा इंग्रजीमध्ये स्कोर व्हायला आपल्याला निश्चितपणे मदत होत असते. आता एक शब्द सांगतो बघा.
बघा मी ऑप्शन देत नाही, प्रयत्न करू आपण. आय आर यू सी पी ई टी. कुठला शब्द तयार होईल बघा. आपण मराठीमध्ये जसं करतो की खाली दिलेल्या अक्षरांपासून योग्य शब्द तयार करा, तोच प्रश्न आहे. ही अक्षरं दिलेली आहेत की ज्यांचा क्रम चुकीचा दिलाय, परंतु याच्यापासून योग्य शब्द तयार करायचा आहे. व्हेरी गुड. याच्यापासून शब्द तयार होतोय पिक्चर. त्याचं स्पेलिंग पिक्चर. याच घटकातील आणखी प्रश्न असे असतात की ज्यामध्ये शब्द दिलेला असतो, परंतु शब्दातील काही अक्षर वगळून त्या ठिकाणी दिलेले असतात. एक प्रश्न तसा पण पाहूया आपण. प्रश्न आहे बघा, फाइंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर्स ऑफ द मिनिंगफुल वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. खाली तुम्हाला मिनिंगफुल शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दातील अक्षर मात्र गाळलेली आहेत. मग जी गाळलेली अक्षर आहेत, जी त्या ठिकाणी मिसिंग झालेली आहेत, त्यांचं करेक्ट ऑप्शन तुम्हाला शोधायचं आहे. बघा मी शब्द देतोय बघा. हा एक पहिला शब्द आहे, स्वल्पविराम दिलाय मी. हा दुसरा आहे. तिसरा आहे. आणि ऑप्शन देतोय बघा, लगेच तुम्हाला ऑप्शन पण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन, चौथं, चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. मग आता शब्द सोपे शब्द आहेत, आपल्या परिचित शब्द आहेत. शब्द दिल्यानंतर यातील आता बघा 2 डॅश दिलेत, याचा अर्थ या शब्दातील 2 अक्षर गाळलेले आहेत, मिसिंग आहेत. प्रत्येक शब्दातले 2-2 अक्षर मिसिंग आहेत. म्हणजे या ठिकाणी 4 ऑप्शन पैकी कुठल्या ऑप्शन मध्ये बरोबर ह्याच क्रमाचे अक्षर असले पाहिजे. बघा छान, बरोबर. ऑप्शन नंबर 3, STAND स्टँड, DOOR डोअर, WISH विश, HAND. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. मी असा प्रयत्न केलेला आहे की दिलेल्या आपल्या वेळेमध्ये हे दोन्ही घटक कशा पद्धतीने पूर्ण करता येतील. कदाचित थोडी घाई सुद्धा झालेली असेल, परंतु हा घटकच एवढा सोपा आहे की याचा सराव आपण मित्र मित्र जरी बसलो तरी त्या ठिकाणी भरपूर सराव आपण करू शकतो. आणि सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न प्रश्नपत्रिकेत हमखास येतो. विद्यार्थ्यांनो, जे वेटेज असतं, जी काठिण्य पातळी असते, त्यातील 30% प्रश्न जे आहेत ते एकदम सोपे असतात. हा प्रश्न सुद्धा त्याच प्रकारातला आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आपली जी फेब्रुवारीमध्ये कदाचित परीक्षा होईल
त्या परीक्षेमध्ये आपण सर्व जे सहभागी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचा स्कोर त्या ठिकाणी करावा आणि आपल्या जिल्ह्याला राज्य यादीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सुरुवातीला यावेत अशा आपण तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पंडित सर. धन्यवाद सर. अतिशय योग्य पद्धतीनं आणि मुलांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण हा घटक समजावून सांगितला. त्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.